जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा CR नंबर आहे 433/24 BNS सेक्शन 303(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ IR पाईपच्या समोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती JCBच्या सहाय्याने खोदून तिथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणी पुरवठा विभाग योगेश प्रकाश बोरोले यांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत. अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवन चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड, सुनील महाजन हे 6 आरोपी आहेत. यातील जे 5 आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं. आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना MCR केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते API अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींची पार्श्वभूमी काय, जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी काय? सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते. इतर आरोपी सर? इतर आरोपी त्यांच्या सोबत होते असं ते प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पाणी पुरवठा विभागाचे जे राजकीय पाणी पुरवठा विभागाचे जे उपअभियंता आहेत त्यांनी जी माध्यमांना माहिती दिली आणि फिर्याद जी ड्राफ्ट केलेली तर सुरुवातीला 4 आरोपी होते, नंतर त्यात 2 आरोपी वाढले. नेमके हे 2 आरोपी कशा पद्धतीने वाढले, त्यांचा सहभाग काय असेल या गुन्ह्यात? यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे. जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहेत, त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता का तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. सध्या गुन्ह्यामध्ये जी नावं निष्पन्न झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे. सर, हे जे 2 नावं वाढले आहेत, हे जे 2 नावं वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे 2 नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे. यांचा नेमका सहभाग काय? सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. तपास चालू आहे. जसे आमच्या तपासात अपडेट मिळतील आपल्याला अवगत करण्यात येईल. सर, जे शेवटचं नाव आहे सुनील महाजन, त्यांचं पूर्ण नाव काय आरोपीचं? सुनील सुकडू महाजन. थँक्यू. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.